मालवणला फिरायला तर जायचंय, पण प्लॅन कसा करावा समजत नाहीये. मग आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी 2 दिवस 2 रात्रींचा सुंदर कोकण ट्रिप प्लॅन, जो आम्ही स्वतः अनुभवलाय. मित्रांनो, मालवणला पोहोचल्यावर बरेच जण तारकर्ली किंवा मालवण बीच जवळ राहण्याची सोय बघतात. पण मित्रांनो, थोडं थांबा. मालवण आणि तारकर्ली बीचच्या मधोमध वायरी नावाचा अथांग, शांत आणि गर्दी विरहित असा बीच आहे. या बीच जवळ राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते. हा बीच फारसा प्रसिद्ध नसल्याने अगदी योग्य दरात तुमची सर्व सोय येथे होते. साधारण पुण्याहून या बीचवर पोहोचायला तुम्हाला 8 ते 10 तास लागू शकतात. या स्वर्गीय सागरी किनाऱ्याच्या डाव्या बाजूला तारकर्ली आणि देवबागचा संगम, तर उजव्या बाजूला मालवण, दांडी आणि सिंधुदुर्ग किल्ला दिमाखात उभा आहे. आपण वायरीला पोहोचल्यावर इथेच जेवण करून एक निवांत दुपार आणि सायंकाळ घालवू शकतो. अथांग समुद्र, निळशार पाणी आणि मधूनच होणारे स्टारफिशचे दर्शन हे सर्व स्वर्गीय असतं. या ठिकाणचा मस्त सूर्यास्त बघून तुम्ही रूमवर येऊन चविष्ट अशा फिश थाळीचा आनंद घेऊ शकता. येथे राहून सगळा थकवा घालवा आणि मस्त एक रात्र एन्जॉय करा आणि सकाळी उठून वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी मालवणला जा. जर तुम्ही गाडी घेऊन गेलात तर वायरी बीच पासून मालवण दांडी किनारा अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि येथूनच सुरू होते आपल्या अविस्मरणीय अनुभवांची खरी सफर. मालवण दांडीवरूनच स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग साठी बोटी सुटतात. इथे आपल्याला विविध पॅकेजमध्ये विविध राईड मिळतात. साधारणतः 800 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत हे पॅकेज असतात. बोटींच्या वेळेनुसार सर्वात प्रथम आपल्याला स्कुबा डायव्हिंग साठी घेऊन जातात. थोडक्यात स्कुबा डायव्हिंगचं प्रशिक्षण देऊन आपल्याला पाण्याखालचं दृश्य दाखवण्यासाठी पाण्यात सोडतात. पाण्याखालचं दृश्य टिपणारा कॅमेरा आपल्या पॅकेजमध्ये उपलब्ध असतो. पाण्यात मस्त पोहून झाल्यावर आपल्याला पॅरासेलिंगसाठी दुसऱ्या बोटीने पुढे जावे लागते. चालू बोटीवर असणाऱ्या पॅराशूट मधून आपल्याला उंच आकाशात सोडलं जातं. येथून दिसणारा विस्तीर्ण समुद्र आणि त्यात वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा अनुभव अविस्मरणीय असतो. पॅरासेलिंग पूर्ण झाल्यावर आपल्याला वॉटर स्कूटर, बनाना राईड यासारखे वॉटर स्पोर्ट करायला मिळतात. हे सर्व झाल्यावर थोडा वेळ रूम मध्ये येऊन आराम करा आणि सायंकाळी सूर्यास्त बघण्यासाठी तारकर्लीचा मार्ग धरा. वायरी पासून गाडीने तारकर्ली 20 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि तिथून पुढे देवबागचा संगम 10 मिनिटांच्या अंतरावर. वायरी किनारा तसाच तारकर्लीचा किनारा. खरी गंमत आहे ती देवबागच्या संगमावर. कर्ली नदीला जोडणारा समुद्र हा अद्भुत संगम डोळ्यांचे पारणे फिरतो. येथेच आपण अविस्मरणीय असा सूर्यास्त अनुभवू शकतो. पुन्हा रूमवर या. वायरी किनाऱ्यावर रात्रीची शांतता आणि लाटांचा आवाज अनुभवा. रात्री येथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणारं नसतं.
दुसऱ्याच दिवशी उठून तुम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागू शकता. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.